हा जो पूल आहे तो निघोटवाडीच्या हद्दीत येतो आणि निघोटवाडीच्या हद्दीत येणारा पूल त्यावर होणारा हे अतिक्रमण पुलाची लेंथ कमी करून पुलावरती हे अतिक्रमण सुरू आहे। तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीसला हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार? पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील निघोटवाडी गावात बेकायदेशीर बांधकामावर रिपोर्ट करत असलेल्या महिला पत्रकारावर आणि तिच्या सहकाऱ्यांवर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी मंचर पोलिसांनी 12 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेमुळे पत्रकार सुरक्षा आणि महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। नेमकी घटना कशी घडली? शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार स्नेहा बारवे यांना स्थानिक जमीन मालकांनी निघोटवाडी येथील सर्वे नंबर 41/1 वर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या शेड आणि दुकानाबाबत रिपोर्टिंगसाठी बोलवले होते। स्नेहा बारवे यांच्यासोबत वीरेंद्र थोरात, संतोष काळे आणि तक्रारदार सुधाकर बाबूराव काळे हे देखील उपस्थित होते। रिपोर्टिंग सुरू असताना पांडुरंग मोरडे, त्यांचे 2 पुत्र प्रशांत आणि निलेश मोरडे तसेच 8 ते 9 साथीदार घटनास्थळी आले। त्यांनी लाकडी दांडके, प्लास्टिकच्या काठी आणि लाथाबुक्क्यांनी पत्रकार आणि तिच्या सहकार्यावर हल्ला केला। या हल्ल्यात स्नेहा बारवे यांना गंभीर दुखापत झाली असून ती मदतीसाठी ओरडताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। जो पूल आहे तो निघोटवाडीच्या हद्दीत येतो आणि निघोटवाडीच्या हद्दीत येणारा पूल त्यावर होणारा हे अतिक्रमण पुलाची लेंथ कमी करून पुलावरती हे अतिक्रमण सुरू आहे। त्यानंतर निघोटवाडीचे सरपंच जे आहेत नवनाथ निघोट यांच्याशी देखील फोनवरून आपण संपर्क साधला। त्यांनी देखील हे सांगितलं की हद्द निश्चित झालेली नसताना देखील यांनी अतिक्रमण हे चालू ठेवले, परंतु निघोटवाडी ग्रामपंचायतीने नोटीस बजावून सुद्धा हे अतिक्रमण चालूच आहे, म्हणजे काम थांबवलेलं नाहीये। थोडक्यात प्रशासनाला झुडगारून हे अतिक्रमण चालूच राहणार आहे, आपण असं म्हणूया। म्हणजे प्रशासनाला देखील केराची टोपली दाखवली आणि अतिक्रमण चालू ठेवलंय। तर या संदर्भात तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीसला हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार?